कंपनीज आता पहिल्यासारखं रिझ्यूम मॅन्युअली चेक करत नाही, तर कंपनी मग काय करते? ATS ऍप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टीम सारखे कीवर्ड ड्रिव्हन काही AI ऍप्स आहेत ज्याद्वारे कंपनीला कळतं की या मुलाचा रिझ्यूम कसा आहे, प्रॉपर आहे की नाही, त्यात काय कमी आहेत. त्याच्यानंतर NLP असेल, ML सारखे काही क्लासिफायर आहे जे तुमचे मिसिंग स्किल चेक करतात, कुठे कुठे तुमच्यात कमतरता आहे त्या कंपनीला रिपोर्ट देतात. आणि अजूनच बोलायचं झालं तर व्हिडिओ इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म, म्हणजे त्यांचं एक उदाहरण सांगायचं झालं तर हायरव्ह्यू यासारखे काही टूल्स आहे ज्याच्यावरती तुमचा व्हिडिओ इंटरव्ह्यू होतो, तो पण एखाद्या चॅटबोट सोबत. तो चॅटबोट इतका स्ट्रॉंग आहे, तो डायरेक्ट तुमचं सगळं चेक करतो, कम्युनिकेशन चेक करतो, टोन चेक करतो, बॉडी लँग्वेज चेक करतो, आय कॉन्टॅक्ट चेक करतो, सगळं. म्हणजे या लेवलला कंपनीला तो रिपोर्ट देतो. म्हणजे विचार करा, आजकाल आपला AI इंटरव्ह्यू मुळे आपल्याला या आपल्या टेक्निकल नॉलेज सोबत आपलं बॉडी लँग्वेजवर सुद्धा किती काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, कितीतरी IITs प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये AI अनालिटिक्स वापरलं जातं. त्यामध्ये आपल्याला असं कळतं की पहिल्यांदाच मुलाला क्लिअरिटी येऊन जाते की त्याला कुठल्या इंडस्ट्रीमध्ये त्याने वर्क करायला पाहिजे, कुठल्या इंडस्ट्रीसाठी तो बनलाय, त्याची बुद्धी चालेल. मित्रांनो, अजून पुढे जायचं झालं तर तुमचा अकॅडमिक डेटा असेल, तुमचे प्रॅक्टिकल्स असतील, तुमचे कोडिंग्स असेल, यावर विचार करून AI तुम्हाला सांगतो की ही कंपनी तुझ्यासाठी बेस्ट आहे, या कंपनीच्या या स्टँडर्डला तू बसू शकतो, ही कंपनीला बेटर तू वर्कआउट करू शकतो, या प्लॅटफॉर्मवरती तू वर्कआउट कर. अजून डिटेलमध्ये गेलं झालं तर आपण विचार करा की AI तुम्हाला मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या डिस्क्रिप्शन सोबत कम्पेअर करतो तुमचा रिझ्यूम, तुम्हाला सांगतो या कंपनीला तू सिलेक्ट होईल की नाही, इथे अप्लाय कर की नाही. या लेवलला AI प्लेसमेंट वरती वर्कआउट चालेल. सो आपण किती फास्ट व्हायला हवं. AI प्लेसमेंट मध्ये येणारे प्रॉब्लेम्स कुठले आहेत त्याच्यावर आपण बघूया. जसं तुमचा डेटा आहे त्याची प्रायव्हसी किती होऊ शकते, बायज इन अल्गोरिदम. सो दिलेला AI तुमच्या करिअर बाबतीत रिझल्ट तो 100% ट्रू असेलच असं नाही, कारण तो शेवटी AI एक इंटरनेट टूल आहे. कंपन्यांची टेकवर डिपेंडन्सी वाढते, ह्युमन टच कमी करतात. आपण जर बघितलं 2025 लाच आता कितीतरी कंपन्यांनी AI बेस्ड इंटरव्ह्यू सुरू केलेला आहे. मी सांगतो तुम्हाला 2030 पर्यंत 90% कंपन्या AI बेस्ड इंटरव्ह्यू घेणार आहे. त्यामुळे फ्युचर आउटलुक बघितलं तर आपण स्वतःचं सॉफ्ट स्किल तर वाढवलं पाहिजे, त्यासोबत AI लिटरसी सुद्धा वाढवली पाहिजे. मित्रांनो, या गोष्टींची एक अडॅप्टिव्हिटी केली पाहिजे आणि आपली बॉडी लँग्वेज या गोष्टींवर सुद्धा आपण खूप काम करायला हवं. तरच आपण एक चांगल्या प्रकारे, कारण तुमचं जे भविष्य आहे, तुमचं करिअरचं डिसिजन आता AI घेणार आहे. मग त्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात, जसं मी मगापासून सांगतोय, त्यांना आपण अडॅप्ट केलं पाहिजे आणि त्याच्यावर आता टेक बेस्ड काम करायला सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, AI तुमच्या करिअर बाबतीत आता डिसिजन घ्यायला लागलंय. सो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तू या बाबतीत तुमचं काय मत आहे. आणि मित्रांनो, हे लक्षात ठेवा की AI आता तुमचं करिअर डिसाईड करतंय.